मी दोनदा केवायसी केले तरीही पैसे नाहीत आणि त्यांना मिळतात. बरोबर, सरकार आपल्याला मूर्ख बनवते. राज्यभरातल्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना जानेवारीचा आर्थिक लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, की लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या आहेत. तसंच मात्र लाडक्या बहिणींसाठी ही एक अतिशय महत्वाची बातमी आहे, गोड बातमी आहे की सरकारकडून जानेवारीचा जो काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तर तो वाटपा संदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. यासाठी सरकारकडून जे काही 98.45 कोटी रुपयांची तरतूद सरकारकडून करण्यात आलेली आहे. म्हणजे तशा प्रकारचा निधी हा वर्क करण्यात आले असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध झालेल्या आहेत. मात्र जवळपास फेब्रुवारी महिना हा संपत आलेला असताना लाडक्या बहिणींसाठी जो काही जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. मात्र बऱ्याच बहिणींची अशी पंचायत आहे की त्यांना अद्यापही 17वा 18वा हप्ता मिळालेला नाही आणि अशातच 19वा हप्ता हा फेब्रुवारीच्या अखेरमध्ये बहिणीच्या खात्याला जमा होणार असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. तशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रकही सरकारने दिलेलं आहे. मात्र ही जे काही 98.45 कोटी रुपये जे काही लाभार्थी महिलांच्यासाठी सरकारकडून जी काही तरतूद करण्यात आलेली आहे तर ज्या योजनेअंतर्गत जानेवारी 2026च्या हप्त्याची जी काही प्रतीक्षा लाडक्या बहिणींना होती तर त्याबाबत प्रसार माध्यमांनी बातम्या दिलेल्या आहेत. मात्र अद्याप अनेक बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही आणि मग अशा स्थितीमध्ये 31 डिसेंबर पर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा बहिणींमध्ये हा संभ्रम निर्माण झाला की आपली केवायसी कुठेतरी चुकली असेल आणि मग त्या केवायसी दुरुस्तीसाठी या लाडक्या बहिणींना पुन्हा 31 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकारकडून जी काही 18 सप्टेंबरला पहिल्यांदा ई केवायसी पोर्टल सुरू करण्यात आलं होतं तर त्याही वेळेस लाडक्या बहिणींनी जवळपास 150-200 रुपये खर्च करून केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र याच्यामध्ये कुठलीही चूक नसताना या केवायसीच्या माध्यमातून केवळ ज्या गोष्टींची पडताळणी झाली तर याच्यामध्ये सगळ्यांनाच अडाणी माणसाला सुद्धा कळेल असं की केवायसी करत असताना सरकारकडून फक्त आधार क्रमांक मागवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर त्या आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही फक्त याचीच पडताळणी करण्यात आली होती. बाकी कुठलीही पडताळणी केली नाही. त्याच्यामध्ये 2 प्रश्न फक्त विचारण्यात आले होते आणि मग ह्या प्रश्नाची उत्तरं होय किंवा नाही द्यायची होती आणि याच्यातच सरकारनं पुन्हा गोंधळ करून ठेवला की ह्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे. सरकारला एनकेन प्रकारे ही योजना बंद करायची आहे आणि ही योजना बंद करत असताना सरकारकडून वेगवेगळ्या दुकानदाऱ्या चालवल्या जात आहेत. कधी केवायसी करा, कधी आधार लिंक करा, कधी हे करा, कधी ते करा असं सांगितलं जात आहे. याच्यामुळं भीक नको पण कुत्रावर अशी गत ह्या लाडक्या बहिणींची होत आहे. आणि अशा स्थितीमध्ये जो काही 17वा आणि 18वा हप्ता ज्या बहिणींना मिळाला नसेल, केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्यांनी एकतर 31 मार्च पर्यंत त्याची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे किंवा या व्हिडिओच्या खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहोत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एक तक्रार करू शकता. त्या तक्रार अर्जाचा नमुना आम्ही खाली देत आहोत आणि त्याचा मेल आयडी सुद्धा देत आहोत की हा कुठल्या मेलवर तुम्हाला ती तक्रार पाठवायची आहे. आणि अशा जर बल्कमध्ये किंवा मोठ्या संख्येनं जर अशा तक्रारी गेल्या तर कदाचित सरकारला अक्कल येऊ शकते. कारण ही सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे तर ही पुरती बेसरम व्यवस्था आहे. जानेवारीचा हप्ता हा लवकरच मिळणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे आणि महिला व बालविकास विभागाकडून जानेवारीच्या महिन्याचा लाभ हा कधी वितरित केला जाणार आहे असे प्रश्न लाडक्या बहिणीकडून विचारले जात होते की याच्यामध्ये ज्यांना नियमित हप्ते मिळत आहेत सरकारकडूनच आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे की जवळपास 86 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून केवायसी प्रक्रिया चुकल्यामुळे वगळण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र या केवायसी प्रक्रियेमध्ये असं कुठलीही चूक झालेली नाही. सरकारकडून जी काही केवायसीची प्रक्रिया केलेली आहे तर हे
राज्यातील जे काही 288 आमदार आहेत, विधान परिषदेचे जे काही सदस्य आहेत, अडाणी लोक सुद्धा आहेत जे शेतामध्ये काम करतात, त्यांना सगळ्यांना माहित आहे की सरकारने फक्त आधार क्रमांक त्याच्यामध्ये त्या केवायसीच्या पोर्टलवर टाकायला सांगितला. त्याच्यानंतर आधारला ओटीपी आला. ओटीपी आल्याच्या नंतर ओटीपी प्रविष्ट केल्याच्या नंतर कॅप्चा कोड मागितला गेला आणि 2 प्रश्न विचारले गेले. त्याच्यानंतर पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्ड मागितलं गेलं, त्याचाही ओटीपी घेतला गेला आणि ज्यांचे आधार मोबाईल लिंक नव्हते तर त्यांना आधार सेंटरवर जाऊन 125 रुपये भरायला लावून आधार मोबाईल लिंक करायला सांगितले. आणि मग याच्यातून सरकारनं काय साध्य केलं हे कुठेतरी शपथेवर सांगितलं पाहिजे. सरकारनं स्वतःच्या प्रामाणिकपणावर सांगितलं पाहिजे. मात्र सरकारला फक्त लोकांना मूर्ख बनवायचं आहे ही, आणि याच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. तर तुमच्या आमच्या निवडून दिलेल्या आमदारांनी याबाबत सभागृहामध्ये प्रश्न विचारला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.